brought to you by सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच शरद पवार एकाच व्यासपीठावर विविध विकास कामांचं लोकार्पण। नमो रोजगार मेळाव्यातनं खरंच नोकऱ्या मिळणार की ट्रेनी भरती, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर 43,000 तरुणांना रोजगार देण्याचा दावा तपासण्याचा सल्ला। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ, पवारांचं वक्तव्य। व्यासपीठावर अजित पवार शरद पवारांनी भेट टाळली। अजित पवारांना फडणवीसांचा मिश्किल टोला, दादा गृहमंत्रीपद देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। नव्या शैक्षणिक धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करणार नाही तर त्याची मान्यता काढणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा। बेस्ट बसच्या पासच्या दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका, तातडीने पासची भाडेवाढ मागे घेण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन 6 मार्चला होणार, पंतप्रधान मोदी ऑनलाईन दाखवणार हिरवा कंदील। राज्यामध्ये 17,000 पदांची पोलीस भरती होणार, ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्च पासून महाराष्ट्रामध्ये, 16 मार्चला ठाण्यात जांभळी नाक्यावर राहुल गांधींची सभा, तर चैत्यभूमीलाही भेट देणार। अमरावतीत समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर मोठं भगदाड, खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्न येतील। नमस्कार, एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण थेट कोकणाकडे वळलेलो होतो। काल सिंधुदुर्ग या ठिकाणी कणकवली इथून आपण लाईव्ह गेलेलो होतो आणि मुद्द्याचा बोलाचा आजचा जो भाग आहे, कारण इथला लोकसभा मतदारसंघ त्याचा आवाका फार मोठा आहे आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आज रत्नागिरीमधून आपण कोकणवासियांच्या नेमक्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत, आंबा उत्पादक आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर रिफायनरी विरोधकही आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकारही आपल्या सोबत असतील, तर प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत यावेळेला जोडलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सुरुवात आपण खरं तर या ठिकाणच्या सामाजिक मुद्द्यांपासून करणार आहोत की आतापर्यंत कोकणवासीय जे आहेत अनेक वेळेला झटताना पाहायला मिळाले। मुंबईकडे जाऊन काम करावं लागतं चाकरमानी, पुन्हा एकदा परत येतात, मात्र कोकणाचा जसा विकास व्हायला हवा होता तो विकास कोणीही सत्तेमध्ये असलं तरी करताना दिसतात का? कोकणचा विकास म्हणावं तर तसं झालेलाच नाहीये। कोकणचा कॅलिफोर्निया करायचा ह्या अनेक वर्षाची घोषणा आहे, परंतु कॅलिफोर्निया नेमका कुठे आहे हेच कोकणवासियांना माहित नाही। कोकणचा विकास म्हणजे गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग म्हणजे हा कोकणचा विकास आहे का? कोकणचा विकास म्हणजे गेली अनेक वर्ष सिंगल ट्रॅकवर चालणारी कोकण रेल्वे हाच कोकणचा विकास का? आज अनेक उद्योग बंद पडलेत, कोकणातील तरुणांच्या हाताला काम नाहीये, इथील कोकणी तरुण स्थलांतरित होतोय, तर याला आपण विकास म्हणणार आहात का? बरोबर आहे, पण राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि त्यानंतर राजकारणाची पातळी खालावली का? खालावली म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच सगळ्याच सत्तेच्या लोकांनी कोकणाकडे दुर्लक्ष, आपल्याकडे एज्युकेशन नाहीये। 12वी झाली की आज पुण्या मुंबईला आपली मुलं जातात, तिथेच सेटल होतात, पुढे कोकणात येत नाहीत। दुसरं म्हणजे आरोग्य सोयी नाहीयेत। आज जवळजवळ वर्षाला 1 कोटी आपण कोल्हापूरला पैसा देतोय मेडिकलसाठी, कारण आपल्याकडे चांगले हॉस्पिटलच नाहीयेत की जेथे मुंबई पुण्यासारखे मोठे हॉस्पिटल। तिसरं म्हणजे आज मुलांना रोजगार नाहीये, छोटे छोटे उद्योग हवेत। आज ITI झालेला असेल, शिवणकाम झालेली महिला असेल किंवा एखादी भांडी घासणारी महिला असेल, तर तिला त्या एका बिल्डिंग मध्ये चांगल्या प्रकारे मोबदला पण मिळत नाहीये। बरोबर आहे, हे झालं सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय ते। तर दुसरीकडे आपल्याकडे आंबा उत्पादक देखील आहे। आंबा आणि काजूचं एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, मात्र कोकणवासियांचं जीवनमान अद्यापपर्यंत उंचावलं का नाही? हवामानातला असणारा बदल आणि निसर्गाची आम्हाला आंब्यावाल्यांना साथ मिळत नाही।
15ला जो काय अवकाळी पाऊस पडला त्याच्या अगोदर सगळी वादळं गेली आणि आंब्याचं पूर्ण नुकसान झालं. 3 मार्च 4 मार्च 5 मार्चला जो पाऊस पडला आणि पूर्ण आंबा काढणीला आलेला सगळा बाद झाला आणि त्या वर्षासाठी सरकारने आम्हाला पुनर्गठन करून दिलं. पण पुनर्गठन केलं याचा अर्थ आम्हाला अनेक खड्ड्यात लोटलं. त्या पुनर्गठनचं 1 वर्षाचं व्याज देतो म्हणाले की त्याच्यावर 60 वर्षाचं 6% व्याज देतो म्हणाले. पण त्याच्यावर आज तगाई शेतकऱ्यांना काय तरी नुसती व्याजं देऊन आमचा शेतकरी उभा राहणार नाही. तर त्याचं जे काही कर्ज सगळं कर्जात बुडालेलं आहे ते एकदा आम्ही कोकणातले कधीही काय मागत नाही तर एक संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकरी. कोकणवासियांची मागणी पूर्ण होणार का? बारसू रिफायनरीला देखील थेटपणे विरोध केला जातो तरी देखील सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे त्यावरून राजकारण करताना दिसतात. सत्य परिस्थिती काय? हा नक्कीच आहे. राजकारणी हेच राजकारणच करतायत. कारण पलीकडे नाणारला असणारा हाच प्रकल्प ह्याच राजकारणी लोकांनी विनाशकारी प्रदूषणकारी सर्व ठरवून मोकळे झाले. म्हणजे ह्यामध्ये सर्व राज्यकर्ते आले आणि तोच प्रकल्प 2 किलोमीटर वरती आल्यानंतर हा चांगला कसा काय झाला? आमचा तर ह्या राजकारण्यावरती थेट आरोप आहे की ही त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी भेटलेली आहे, त्याच्यातून त्यांना हा पैसा दिसतोय, त्याच्यासाठी हा प्रकल्प यांना चांगला झालेला आहे. सोन्याची अंडी देणारा प्रकल्प आहे म्हणून तो प्रकल्प या ठिकाणी लादला जातोय का? एके ठिकाणी काही लोक म्हणतात की इथून शिकून दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं. तर इथले शिकलेले जे अभियंते असतील, छोटे छोटे ITI शिकलेले लोक असतील, यांच्याकरता रोजगार येणं आवश्यकच आहे. आणि रिफायनरीसारखा एवढा मोठा प्रकल्प जर आला तर कोकणातल्या तरुणांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. म्हणून रिफायनरी येणंच पण महत्त्वाचं आहे. कारण केंद्र शासनानं हा निव्वळ लोकांना रोजगार मिळावा, स्थानिक लोकांना आणखी त्याच्याबरोबरचे रोजगार निर्माण व्हावेत याच्याकरता रिफायनरी मागितली. आणि जर ती प्रदूषित नसेल तर 100% सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. बरोबर आहे. शिवसेनेची दुटप्पी भूमिका पाहायचं मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता शिवसेनेची सत्ताधारी देखील आणि विरोधक देखील आहेत. काय भूमिका असणार आहे या प्रकल्पासंदर्भात? या प्रकल्पासंदर्भात म्हटलं तर हा प्रकल्प येणं इथे आवश्यक आहे. आणि आमचे जे पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे हा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार. आणि जसं आता आमचे जिल्हाध्यक्ष भाजपचे बोलले त्याप्रमाणे इथल्या सर्वसामान्य जनतेला सुखकारक आनंदी जीवन मिळण्यासाठी, जगण्यासाठी, तसंच जे कोण शिकलेले सवरलेले जी मुलं आहेत तर त्यांना नोकरी मिळण्यासाठी आणि कोकणचा कॅलिफोर्निया सो कॉल्ड जो आहे तर असेच उद्योग जर आले तर निश्चितच कोकणचा कॅलिफोर्नियाला व्हायला वेळ. बरं, कोकणचा कॅलिफोर्निया होईल न होईल येत्या लोकसभा निवडणुकांसाठी किती तयारी आतापर्यंत झालेली आहे आणि लोकसभेच्या वेळेला हे सीट भाजप की मग शिंदेची शिवसेना कोण आपल्याकडे ठेवणार आहे? काय निर्णय होताना दिसतो आपला? मला तर असं वाटतं भारतीय जनता पार्टीने NDA नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये राज्य करते आणि जवळजवळ 10 वर्ष पूर्वी झालेली आहेत. आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार हा भाजपचा NDAचा असणार आहे याच्याबद्दल कोणती काही चिंता आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास झाला, डबल इंजिन सरकार, नरेंद्र मोदींचं केंद्रातलं सरकार आणि देवेंद्रजींचं राज्यातलं सरकार आणि आज एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं जे सरकार आहे यांना कोकणचा विकास हा चांगल्या पद्धतीने सुरू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम याच राज्यात सुरू झालंय. भूसंपादनाचे रेडी रेकनरच्या 5 पट दर, जवळजवळ 15,000 कोटी रुपये नुसते जमिनीच्या मोबदल्याचेच मिळते. ह्याला विकास नाही का म्हणणार? आता कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून फक्त 20% काम शिल्लक राहिलं, 80% महामार्ग पूर्ण झालाय. रेल्वेचं दुप्पटीकरणाचं काम सुरू आहे, इलेक्ट्रिफिकेशन झालं. हा विकास नाही आहे का? आणि त्याचबरोबर मोदी साहेबांच्या गॅरंटीच्या माध्यमातून किसान सन्मान योजना असेल, त्या ठिकाणी PM आवास योजना असेल, बचत गटाच्या महिला असतील यांना देऊन चांगल्या शिक्षण, मेडिकल कॉलेज आज रत्नागिरीमध्ये सुरू होतंय, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालंय. याचा अर्थ ही विकासाची प्रक्रिया आहे. गेल्या 10 विकासावरती आपण बोलणार आहोतच. आपल्याकडे येईल मी 20% काम शिल्लक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला प्रश्न करायचा आहे मला की उदय सामंत असतील, रामदास कदम असतील, ते तर शिवसेना आपली जागा सोडणार नाही यावरती ठाम असताना कशा प्रकारे तुम्ही आपला उमेदवार या ठिकाणी निवडणार आहात? भाजप आणि शिवसेना यांच्या माध्यमातून जे काही पक्षश्रेष्ठी जो उमेदवार भाजपचा असेल, शिवसेना असेल किंवा अन्य कुठलाही असेल त्याचं निश्चितपणे आम्ही काम करून विजयी आमचा उमेदवार 100% होईल याची आम्हाला खात्री आहे. बरोबर आहे. मात्र एक वाक्यता यांच्यामध्येच नसल्याचं आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं की भाजप असेल किंवा शिवसेना असेल आपला उमेदवार कोण यावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहायला मिळतं. तर तिकडे सत्ताधारी असलेले जे विनायकजी राऊत आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट देण्यासंदर्भात तुमच्यामध्ये एकवाक्यता आहे? आमच्यामध्ये पूर्णपणे एकवाक्यता आहे. कारण इंडिया ह्या आघाडीच्या माध्यमातून आपण पूर्ण देशभर या भाजपचं सरकार पालटवून लावून हे जे लोकविरोधी जनविरोधी जे सरकार आहे हे सरकार विरोध पालटवून लावून पुन्हा एकदा
सन्मान्य राहुलजी गांधी असतील, परत महाराष्ट्रामध्ये आमचे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा केंद्रामध्ये आपलं सरकार आणून देशाचा विकास तर साधायचा आहेच, परंतु या 10 वर्षामध्ये जे कोकणची पिछेहाट झाली आहे ती पिछेहाट, तो बॅकलॉग सगळं भरून काढण्यासाठी पुन्हा आमची इंडियाच्या माध्यमातूनच सरकार येणं गरजेचं आहे. 10 वर्षामध्ये कोकणाचा विकास झाला ते म्हणतात, हे म्हणतात विकास झालेलाच नाहीये. मग तुमच्या कार्यकाळामध्ये कुठलीच कामं झाली नाही, विकास झाला नाही? निश्चितपणे विनायकजी राऊत साहेब या ठिकाणचं नेतृत्व करतात गेली 10 वर्ष, आणि 10 वर्ष नेतृत्व करत असताना जे अनेक प्रश्न आहेत की जे आता अगदी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमचे बाळासाहेब मानेंनी पण सांगितलं की पहिली 5 वर्ष तर आम्ही एकत्रचपणे काम करत होतो, त्यामुळे अनेक विषय हे राऊत साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गी लागलेले आहेत. जनतेच्या संपर्काच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मला वाटतं 543 जे खासदार असतील त्याच्यामध्ये निश्चितपणे लोकांच्या संपर्कामध्ये आमचे विनायकजी राऊत साहेब हे लोकांच्या संपर्कामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतायत, आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्ही सगळे एकत्रपणे हे निश्चितपणे ह्या वेळेचं. बरं, सत्ताधारी विरोधक सगळेच जण दावा करताना दिसतात, मात्र कोकणाचा विकास खरोखर झालेला आहे की फक्त कागदावरती केलेल्या या घोषणा? 100% कागदावरती झालेला आहे. आज विचार करा, आज आम्हाला इथे राहून सगळ्या जुन्या आठवणी यायला लागल्या, त्या जुन्या 10 वर्षापूर्वीच्या. आज जो 400 रुपयाचा जो सिलेंडर होता तो 1200 रुपये झाला, आणि हे मोदी साहेब सांगतायत की आपल्या आता 400 पार होणार. 400 पार करतील ते, पण त्यांनी ते हे बंद झालं पाहिजे, ईव्हीएम बंद झालं पाहिजे, बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आज लोकांना टोल भरावा लागतो. आज लक्षात घ्या, प्रत्येक माणूस जी वस्तू खरेदी करतो प्रत्येक वस्तूचा तो टॅक्स भरत असतो, बरोबर? टॅक्स भरतोय की नाही? मग ते जे पैसे जमा होतात ते सरकारी तिजोरीत पैसे जमा होतात, त्यातून ते रस्ते बांधले जातात, ब्रिज बांधले जातात. मग टोल का आमच्याकडून घेतला जातो? एक ते पेट्रोलवरती टॅक्स असतो, गाड्यांवरती टॅक्स असतो. म्हणजे सरकारचं कर्तव्य आहे ना की ते टोल माफ करणे. अशा अनेक उदाहरणं आहेत की आज जे 400 रुपयाच्या ज्या वेळेला गॅस होता त्यावेळेला जे ही सिरियल चालू होती तुलसी, अशी कुठली एक सिरियल होती, त्याच्यामध्ये जी तुलसी म्हणून जी एक अभिनेत्री होती, सास भी कभी बहू होती, त्यामध्ये एक अभिनेत्री होती, त्या सिलेंडरवरती ती बसली होती. आता ती सिलेंडरवरती न बसं वाटत ती आता ते इलेक्ट्रिकवरती तिच्या शेगड्या चालतात असं मला वाटायला लागलंय, आणि आज लोक खरोखर कंटाळलेले आहेत. बरं, कोकणामध्ये येताना एक चित्र आम्ही बघितलं होतं की या ठिकाणी येणारे रस्ते, त्याचं काम काही ठिकाणी रखडल्याचं पाहायला मिळतंय. जितका वेग आपल्याला त्या भागात दिसतो तेवढा या भागामध्ये नसल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे सर्वसामान्य जे या ठिकाणी मासेमारी करणार आहेत त्यांच्या देखील अडचणी आहे, त्यावरती सत्ताधारी किंवा विरोधक बोलताना दिसतात का? विषय असा आहे की रस्त्यांचा विषय आहे. महामार्गाचा काही भाग शिल्लक जरी राहिलेला असला तरी रायगडपासून चिपळूणपर्यंत बहुतांशी भाग हा झालेला आहे. आमचा राजापूरमध्ये ओणी वाटूळचा भाग आहे, त्या भागामध्ये अगदी लांजापर्यंत महामार्ग झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100% महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे. आता रस्त्यांचं अन्य ग्रामीण रस्ते आहेत त्या रस्त्यांचं आता काँक्रिटीकरण होतंय, चांगले पैसे येत आहेत रस्त्यांना. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देखील खूप चांगले पैसे ह्या रत्नागिरी जिल्ह्याला आलेले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासासाठी खूप चांगला निधी आलेला आहे आणि खूप रस्त्यांची कामं चांगली होत आहेत. आता कालच रवींद्र चव्हाण साहेब इथे येऊन गेले. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी हा रस्ते विकासासाठी झालेला आहे. त्यामुळे रस्त्यांची कामं खूप झपाट्याने होत आहेत. त्याच्यामुळे दळणवळणाची निधीचा योग्य वापर होत आहे. निधीचा वापर होतोय न होतोय यापेक्षा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कोकणातले महत्त्वाचे सण आहेत, शिमगोत्सव असेल, गणेशोत्सव असेल, अशा सणालाच्या वेळी मोठ्या प्रमाणात चाकरमणी आपल्या गावीत असतो आणि हे नेहमीचं दुखणं आहे. आज सिंधुदुर्गामध्ये तो महामार्ग आहे तो पूर्ण होतो कारण त्या ठिकाणी राणे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातला महामार्ग का नाही पूर्ण होत? मग ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे? ही जबाबदारी कोणाची? लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी नेमकी कोणाची? हे बघा, ह्या मुंबई गोवा जो महामार्ग आहे ह्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, परंतु 2014ला जेव्हा गडकरी साहेब झाले बांधकाम मंत्री तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या कामाला गती मिळाली. ज्या कामाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु रवींद्र चव्हाण जेव्हा बांधकाम मंत्री झाले राज्याचे, टोटल 10 दौरे त्यांनी स्वतः पाहणी केले, प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना विश्वासात घेतलं गेलं. काही लोकांच्या घरांना तडे गेले होते, ते त्यांचे मोबदला दिला गेला. एकमेव असा मंत्री आहे गेल्या 10 वर्षात फिरणार की जो रस्त्यानं 10 वेळा आला. बरोबर आहे, पण गेल्या गणपतीमध्ये हा रस्ता पूर्ण होणार होता, दोन्ही मार्गिका खुल्या होणार होत्या. यावेळेचा गणपती यायला सुरुवात झालेली आहे, पण अद्यापपर्यंत ते काम होत आहे का? नाही होत आहे, भरपूर रखडले जात आहे आणि 3 वेळेला जर टेंडर काढताय तर रस्ता एकदा सुद्धा होत नाही पूर्ण व्यवस्थित. अर्धवट रस्ते करतात, गाड्यांचे टॅक्स वगैरे घेतात, त्या गाड्यावाल्यांना पण किती त्रास होत असतो. पण एक रस्ता एक मार्गी पूर्ण करतच नाही आहेत.
फक्त नुसते इकडून तिकडून निधी फक्त आणतायत, पण रस्ता काय पूर्ण करत नाहीयेत. बरं, मनसेची भूमिका कायम अतिशय महत्वाची ठरलेली आहे. राज ठाकरे स्पष्टपणे बोलताना दिसतात. कोकणामध्ये आपली काय सद्य परिस्थिती आणि ज्या प्रकारचे हे आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती सुरू आहे, कोकणवासियांचं किती भलं होतं? ते अजून आपापसातच भांडतायत. त्यांचीच सीट नक्की नाही की कोणाला सीट मिळणार आहे. दुसरा विषय असा आहे की त्यांनी हायवेचा मुद्दा त्यांनी काढला होता. इतके हजारो कोटी रुपये हायवेवरती खर्च झाले, अजून सिंगल लेन पूर्ण नाही करू शकलेत ते. कुठल्याही आता भाजपचे असतील किंवा सत्ताधारी शिवसेना पक्ष असेल, आमचं चॅलेंज आहे सिंगल लेन पूर्ण झालेली त्यांनी दाखवावी. रवींद्र चव्हाणांनी घोषणा केली होती की गणपतीपर्यंत आम्ही सिंगल लेन पूर्ण करून दाखवू म्हणून. झाले का सिंगल लेन पूर्ण? सगळी लोक इथे आहेत, कोणालाही तुम्ही विचारा सिंगल लेन काय परिस्थिती. आता संपूर्ण रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. फक्त आश्वासन आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हे जे कोण म्हणतायत की एवढं पूर्ण झालंय, पण रत्नागिरीमध्ये अजिबात चांगले रस्ते नाही आहेत. बरं, रत्नागिरीमध्ये अजूनही चांगले रस्ते नाही, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार? रत्नागिरीमध्ये अजूनही चांगले रस्ते नाहीत हे मला वाटतं अर्धसत्य आहे. आता त्या बाजूने ज्यांनी कोणी सांगितलं, हेच 2.5 वर्ष इथं सत्तेवर होते, तेच नगरपालिकेत होते, तेच नगरपालिकेत 5 वर्ष होते. त्यामुळं हा प्रश्न त्यांना लागू आहे. आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमचे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा विकास, रत्नागिरी शहराचा मास्टर प्लॅन आमच्याकडे तयार आहे. त्यावर लवकर पैसे सुद्धा तयार आहेत. फक्त प्रक्रिया जी आहे, प्रोसिजर, ती पूर्ण होऊन पूर्णपणानं रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण. बरं, निवडणुका आल्या की प्लॅन तयार आहे असं प्रत्येक पक्ष सांगताना दिसतो. हे प्लॅन एक्झिक्यूट कधी होणार? साहेब काय माहितीये काय, कोकणातला जो हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, या बाबतीत एक मी सामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो की प्रत्येक मनसे वगळता प्रत्येक जे आता इथे सत्ताधारी आहेत त्याने आलीपालीने सत्तेचा उपभोग घेतलेला आहे. पण पहिल्या सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या किंवा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये किंवा आज शिंदेच्या सरकारमध्ये कोकणातला हायवे पूर्ण व्हायला 13 वर्ष लागतात. मग अशा 13 वर्ष जर अशा लोकप्रतिनिधींच्या कामासाठी जर 13 वर्ष हायवेसाठी लागत असतील तर या लोकप्रतिनिधी कोकणातल्या लोकांनी पुन्हा निवडून द्यावं का? हा बरोबर आहे. कोकणातल्या इथल्या असलेल्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी निवडून द्यावं का? नाही, मुळात कसं आहे माहिती आहे, कोकणाला नेतृत्वच मिळालं नाही आणि महत्त्वाच्या रोजगारीचा विषय आहे. आज आपल्याकडे अनेक प्रकारची फळ प्रक्रिया उद्योग होऊ शकतात. मुळात विमानतळ हा विषय महत्त्वाचा आहे. विमानतळाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल आणि फळ प्रक्रिया उद्योग आणावेत, ज्याने केमिकलचा काही त्रास नाही. एवढा निसर्ग आपल्याला कोकणावरती फिदा आहे, सुंदर समुद्र किनारा आहे. फळ प्रक्रियेवरती आधारित जर उद्योग आणले तर हाताला काम मिळेल आणि एकंदरीत महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या माध्यमातूनच रोजगार निर्मिती चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. आतापर्यंत अनेक पर्याय उपस्थित व्हायला हवे होते. तेच पक्ष, तेच चेहरे पाहायला मिळतात. एक वेगळा पर्याय कोकणवासियांना असेल. 75 वर्षामध्ये बरेच खासदार झाले, पण विजन काही नाही, विकास काही नाही. खाली बोलबचन करायचं इलेक्शनच्या वेळी आणि मग निवडून आल्यानंतर विषय संपला. आज तुमच्याकडे एक नवीन चेहरा आहे. आज मी एक स्वतः सावंत पॅलेस हॉटेल बनवलं आहे. 75 माणसं काम करतायत. ह्याच्या पुढे पण मी हॉस्पिटल बनवणार. ह्याच्या पुढे नंतर शिवाजी छत्रपती महाराजांचं म्युझियम बनवणार आणि लोकांना 5,000 लोक रोज बघायला येतील त्या म्युझियम मध्ये. कोकणवासियांची संख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तेवढा रोजगार नाहीये. इथले जे तरुण आहेत ते स्थलांतरित होतात. मुंबई पुण्याकडे त्यांचा झुकाव असल्याचं पाहायला मिळतं. औद्योगिकरण असेल, रोजगार असेल, त्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधक काय करतात? महाराष्ट्रामध्ये जे कोकणामध्ये जे प्रकल्प आले हे संपूर्ण प्रदूषणकारी प्रकल्प आल्यामुळे इतर जे प्रकल्प होते सगळे गुजरातमध्ये गेले, इतर राज्यामध्ये गेले. त्यामुळे या महाराष्ट्रात काय कोकणातल्या लोकांचा भका झालेला आहे. बरं, फळ प्रक्रिया किंवा इतरही गोष्टी होणं महत्वाचं होतं, मात्र ते होताना दिसत नाही. काजू आणि आंबा दरवर्षी पिकतो, विकला जातो. पुढे काय? इथल्या लोकांचं जीवनमान का नाही सुधारत? बघा, रत्नागिरीची इकॉनॉमी म्हटलं ना तर रत्नागिरीमध्ये आंबा, काजू, मच्छी ह्या 3 मोठ्या इंडस्ट्री आहेत. ह्या 3 इंडस्ट्रीवरती शासनाने कधीच लक्ष दिलं नाही. इथले जे आमदार आहेत ते निवडून येतात आणि फक्त रस्ते करतात. त्यांचा विकास फक्त रस्त्यावरती विकास आहे, त्यांचा बाकी विकास नाही. डांबरीकरण इथून सुरू करणार, खाली नेणार, खालून वरती आणणार, एवढं डांबरीकरण, बाकी डांबरीकरण नाही. मग इथला विकास करणार. बरं, डांबरीकरण म्हणजे विकास नाहीये. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की इथली जी इकॉनॉमी आहे ही आंबा, काजू, मच्छीवरती येते. त्या आंबा, काजू, मच्छीवरती लक्ष दिलं असतं, आजवरती ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर आपल्याला विकासाला वेळ लागणार नाही. इथे कुठली इंडस्ट्री गरज नाही आम्हाला. आमच्याच इंडस्ट्री आहेत ज्या इंडस्ट्री आम्हाला तरुण येतात. पण ह्यांना इंडस्ट्री कुठे पाहिजेत ज्या
गडकरी साहेब म्हणतात की 2030 पासून महाराष्ट्र इंडियामध्ये कुठल्या डिझेलवरती कुठल्या पेट्रोलवरती काय वाहन चालणार नाही. मग अशा पाहिजे आपल्याला रिफायनरी पाहिजे. बरोबर. विकासाचा मुद्दा किंवा विकासाची व्याख्याच बदलताना पाहायला मिळते का? उमेदवारांचे डोळे उघडण्यासाठी आधी मतदारांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. मतदारांमध्ये जनजागृती होणे खरंच गरज आहे. कारण निवडणुका आल्या की 5 वर्षांनी जो तो नेता येतो, आम्ही कसं चांगले, आमचे मतदार म्हणजे आमच्या योजना कशा चांगल्या. मुळात आधी रत्नागिरी जिल्हा हा फलोदन जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा झालेला आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे मुख्यमंत्री असतील की होते किंवा कुठल्या केंद्रातले मंत्री, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पूर्णपणे विकास केलेला आहे पर्यटनाच्या दृष्टीने. पण रत्नागिरीत कोण नेताच नाहीये, म्हणजे नेतृत्वच नाहीये. रत्नागिरीला दुजाभाव देता का? रत्नागिरीला दुजाभाव देण्याचा प्रश्नच येत नाही. आमची अशी मागणी आहे की हा पण जो कार्यक्रम घेतलाय हा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घेतलाय. आमचा दावा असा म्हणणं आहे की जे काम 10 वर्षात मोदीजींनी केलं तसाच आम्हाला पंतप्रधान पाहिजे की ज्यानं देशामध्ये एक आपलं स्वतःचं नाव. महाराष्ट्र राज्याचं काय? महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही तिघं बरोबरच आहोत. कदाचित कोण आणखी ह्याच्यातले पण आमच्याबरोबर येतील. म्हणजे अजूनही तोडमोड करायचीच आहे आणि तोडमोड करून प्रत्येकाला आपल्या बाजूला घ्यायचं तरच या ठिकाणचं राजकारण होतं का? निश्चितपणे नाही. आता जी चर्चा ऐकतोय 100% खात्रीने सांगतो, रत्नागिरीचे पालकमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. जेवढे आरोप करतायत तेवढे आरोप खोडून काढतो. उदय सामंत यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा मोठ्या प्रमाणावर निधी आणला गेलाय आणि हे सगळे बोलतात बाकीचे त्याला छेद देत ते विकास काम करतच राहणार आहेत. बरं, छेद देत विकास काम जरी करायचं म्हटलं तरी उमेदवार निश्चिती कुठे अजूनपर्यंत? आतापर्यंत उमेदवार जरी निश्चित नसला तरी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए यांचा उमेदवारच असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एनडीएचाच मतदार विजय होणार. मुख्य म्हणजे काय माहितीये काय, प्रत्येक माणूस इथं रस्ता ह्याच्यावरतीच बोलतोय. मागच्या खासदार असताना विनायकरावजी खासदार आहेत, परंतु असा प्रॉब्लेम झालेला आहे की समुद्र सपाटी दोन्ही जिल्ह्याला सेम असताना दरडोई उत्पन्नामध्ये आमचा रत्नागिरीला पाठी आहे. कारण ह्याच्यासाठी आम्हाला आमचा खासदार इथं भेटलेला नाही, आमच्या हक्काचा. ह्यासाठी आम्ही एनडीएचा आमचा उमेदवार पाहिजे. बरं, एनडीएचा उमेदवार आला आणि तो निवडून जरी आला तरी या ठिकाणी होणारा विकास त्याला वेग देणारा पुढचा चेहरा कोण? पुढचा विकासाला चालना देणारा चेहरा कोण असेल? चेहरा आमचा रत्नागिरीवाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो देतील आघाडीचा चेहरा, तोच चेहरा आणि तोच निवडून येणार आणि तोच विकास करणार, दुसरा कोणी नाही करणार. बरं, विकासाच्या दृष्टीने जर पुढचा विचार करायला गेला तर इथल्या मतदारांमध्ये जागृती होणं किती गरजेचं आहे आणि तो मतदार जो उमेदवार निवडून देईल तो उमेदवार सत्ताकारणच करेल की समाजकारण करेल, काय पाहायला मिळेल? ऍक्च्युली बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण इकडे पूर्ण विरोध विषय चालू आहे. म्हणजे इकडे 80% राजकारणच चालू आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा जर पर्यटन जिल्हा होऊ शकतो तर रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. मग फलोत्पादनच्या प्रक्रियावरती तुम्ही आतापर्यंत किती काम केलं, काय काम केलं हे काही सांगू शकत नाहीत. ह्यांच्या फक्त घोषणाच मोठमोठ्या आहेत, काम शून्य आहे. बरोबर आहे. निसर्गदत्त असलेला जो कोकण आहे त्यामधले बदललेलं वातावरण आज आपल्याला इथे अनुभवायला मिळतं, त्याची कारणं काय? नाही, हे वातावरण ज्याप्रमाणे बदललंय ना, आमचं सरकारकडे एक म्हणणं आहे, ह्याही वातावरणात इथला शेतकरी जगू शकतो. पण तुम्ही काजूला हमी भाव द्या, आंब्याला हमी भाव द्या, इथला शेतकरी जगेल ना इथे व्यवस्थित. कशाला त्यांना दुसरं बाकीचा रोजगार? आज इथला स्थानिक प्रत्येक गावातना 80% कुटुंब ही आंबा काजूवरती जगतायत. त्यांना सांभाळा ना तुम्ही. इथला शेतकरी कुठे बाहेर जाणारच नाही. बरोबर आहे. सर्वसमावेशक अशा प्रकारचा चेहरा येण्यासाठी, सर्वसमावेशक प्रकारचं सरकार येण्यासाठी आणि या संपूर्ण कोकण पट्ट्याचा विकास होण्यासाठीचं पुढचं व्हिजन नेमकं कसा असावा, अगदी थोडक्यात? या ठिकाणी रोजगाराच्या संधी त्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून असतील, त्यानंतर शिक्षण असतील, आरोग्य असेल, त्याचबरोबर मच्छीमारांचे प्रश्न आहेत. मच्छीमारीतून जे रोजगार उपलब्ध होत आहेत त्यातून जे काही मच्छीमारी ही या जिल्ह्याच्या कोकणच्या आर्थिक विकासाचा कणा आहे आणि यातून मोठी उलाढाल होत असते. परंतु आज या मासेमारीवरती पण मोठ्या प्रमाणात निर्बंध आलेत आणि येथील मच्छीमार देखील आता उद्ध्वस्त होतोय. तर यासाठी केंद्र स्तरावर कुठेतरी या कोकणातला मच्छीमार जगावा यासाठी केंद्रातून कुठेतरी ठोस पावलं उचलायला पाहिजेत आणि येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. बरोबर आहे. मात्र कोकणाचा ओव्हरऑल विकास करायचा असेल तर आता एक रोड मॅप असणं गरजेचं आहे. तो रोड मॅप काय? कोकणातला जे बेसिक प्रश्न आहेत त्याच्याकडे मुळात लक्ष दिलं जात नाही. कोकणातले मुख्य जे संसाधन आहेत त्यात समुद्र आहे, मासेमारी आहे, फलोत्पादन आहे, पर्यटन आहे. पण ह्याच्याकडे मुळात त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चरली गरज आहे तीच दिली जात नाहीये, त्याच्या सुविधा दिल्या जात नाहीयेत. त्यामुळे इथल्या
आणि त्याच्या अनुषंगून शैक्षणिक सुविधा नाही आहेत. त्यामुळे इथला जो विद्यार्थी आहे त्याला त्याच्यात रोजगार मिळत नाही. आणि बरोबर आहे. मात्र विनायक राऊतांनी आतापर्यंत किती कामं केलेली आहेत आणि त्यांना किती मार्क देणार आहात तुम्ही जर द्यायचं झालं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनायक राऊत एक सक्षम खासदार आहेत. पण त्यांचा जनसंपर्क नाही असा आरोप त्यांनी. मी बोलतो ना, यांचे सगळे मुद्दे खोडून टाकून देतो. विनायक राऊत साहेबांचा जनसंपर्क अतिशय महत्वाचा आहे. घरगोट घर संपर्क आहे. विनायक राऊतने केंद्रांच्या माध्यमातून सडक रस्ते केलेले आहेत. त्याची उद्घाटन काल घेतलेली भूमी. सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे आज रोजी मोदींच्या नावाने जे डंका पिटत आहेत. 2000 मध्ये लक्षात गॅस होता 407 रुपये घरगुती होता आणि आज जो झालाय व्यावसायिक गॅस 1750 रुपये झाला. हा डिफरन्स आहे. ह्यांनी मेक इन इंडिया केलेलं नाही. ह्यांनी 15 लाख रुपये आणले नाही. ह्यांनी लोकांच्या लगे शिव महाराज जे आहे ते यांनी केलेलं नाही. राहिला विषय पर्यटनाच्या दृष्टीने देखील किती विकास झाला? पर्यटनाच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरे साहेब ज्या वेळेला पर्यटन मंत्री होते तेव्हा कोकणातल्या सगळ्या पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त निधी देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि पर्यटनाच्याच माध्यमातून या कोकणाचा विकास होतोय. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या कोकणाला उद्ध्वस्त करणारी रिफायनरी आम्हाला नको आहे. पर्यटनाच्या माध्यमातून इथला कोकणाचा विकास झाला. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास होताना पाहायला मिळेल का? आणि जाता जाता अगदी थोडक्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अपेक्षांची पूर्ती होणं गरजेचं? अगदी थोडक्यात असं आहे की जे एखादा प्रकल्प येतो, प्रकल्पामुळे त्या ह्याची उन्नती होत असते. शेती अमुक तमुक हे सगळ्या गोष्टी आहेतच, पण रिफायनरी हा असा प्रकल्प आहे की जे प्रदूषण आहे ना ते प्रदूषण सरकारच्या हातीत आहे. त्यांची यंत्रणा व्यवस्थित चालली तर प्रदूषण होणार नाही. प्रदूषण होईल म्हणून आपण काही करायचं AC मध्ये बसायचं सोडून देत नाही. त्याच्यामुळे रिफायनरी प्रकल्प आला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, इलेक्शन लोकसभा विधानसभा होत राहतील. स्थानिक जे विषय आहेत, आता पाणी पुरवठा योजना इतके करोडची आणली, रत्नागिरीला अजूनही पाणी हे बघा रत्नागिरीमध्ये पारंपरिक व्यवसाय आहे शेती. आज लोक शेती करायला तयार नाहीत कारण माकडं जंगली प्राण्यांपासून एवढा त्रास आहे. जर अजून पुढच्या पिढीला विचारलं तर शेती विसरलेले असतील लोक. तर याच्यासाठी कायम बंदोबस्त होणं, शेतकरी जगवणं हे ह्या देशातलं महत्वाचं ह्या मतदारसंघातलं महत्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. शेतकरी वाचणार का? इथला मच्छीमार वाचणार का? इथला निसर्ग वाचणार का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण सर्व पक्षीयांबरोबर केलेला आहे, त्यांच्या प्रतिनिधींबरोबर केलेला आहे, सर्वसामान्य नागरिकांबरोबर देखील केलेला आहे. तर आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा.